ठीक आहे तुझे कांदे, नंतर भेटू आणि नंतर या विषयावर बोलू. बावलट कुठली. अरे कैशी आहे रे. अरे हे टमाटर काय दोहाने दिलं रे? साहेब 70 रुपये किलो. 70 रुपये किलो? हो साहेब. अरे भर बाजारामध्ये टमाटर विकतोय की सोनं विकून राहिलं रे? साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, सोने चांदी या काट्यात मोजत नसतात. अरे वा, जीप तर खूपच चालली रे तुझी. ती जीप कमी चालव आणि टमाटरचे भाव आधी कमी कर. हे बघा साहेब, 2 दिवसाआधी भाजीपाल्याचे भाव खूप वाढले आहेत. गारपीट आली, सगळं काही व्यस्त नस्त होऊन गेलं. तुम्ही काही म्हणा, भाजीपाल्याचे भाव कमी होणार नाही. कमी नाही होणार म्हणजे काय? म्हणजे आमच्यासारख्या मिडल क्लास लोकांनी मग काय उपाशी मारायचं की काय? तुम्ही मनात आला तेवढा भाव ठेवता आणि मग आमच्यासारख्या लोकांची लूटमार करता. हे बघा साहेब, तुम्ही मोठ्या मोठ्या मॉल आणि कॉस्मेटिक शॉप मध्ये जाता, तिथे तर 5-10 रुपयासाठी मोलभाव करीत नसतात ना. छे, बरं ठीक आहे, तुम्ही 70 नको द्या, तुम्ही 65 द्या, पण अशी बाजारात आमच्यावर ओरडू नका. काय बोलला? हराम्या, सोडू नको म्हणजे काय? मी काय तुझा हा बाळाचा गुंडमाळी दिसत आहो का? माझी मागामध्ये विकतो आणि मला शांतपणे शिकवतो. 2 शब्द चांगले ठीक आहे बोले, स्वतःची लायकी दिसून नाही तुम्ही लोक. अरे हट! कोण मारून गेलं माझ्या मित्राला? कोण? राजू, सोड. जाऊ दे मित्रा, जाऊ दे. अरे जाऊ दे, जाऊच तर देत आलो यार, जाऊच तर देत आलोय. आणखी करू तरी काय शकतो आपण? अरे साधा एक टमाटर विकवायला शेतकऱ्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो यांना काय माहिती आहे रे? अरे 15 दिवसाआधी बीज टाकून रोपे उगवावी लागतात. मग रोपे मोठी झाली की भड कडकडत्या उन्हामध्ये वखरणी करून ते रोपे लावावी लागतात. त्यात 1-1.5 फुटाचं अंतर ठेवून वेळेवर पाणी, कीटकनाशक औषधी, सूर्यप्रकाश, निंदने. आणि जर का निसर्गाच्या मदतीने वादळ व गारपीट नाही आली तर या टमाटरला मोठं व्हायला 70 ते 80 दिवस लागतात. त्याच पुरेशा वेळामध्ये करून त्याच पुरेशा वेळामध्ये आम्हाला या बाजारात येऊन विकावं लागतं. मग आपण भाव काढून पिकवलेल्या भाजीपाल्याचा जर काही भाव मागितला तर हे अशा लोकांच्या हातातून भरभराट मार खाऊ शकतो. चला आणखी काय करू शकतो आपण? जाऊ दे, सोड ना. सोड. तुम्ही लोक इकडे बघत काय? तिकडे तमाशा चालू आहे का? चला आमच्या कामं करा. चला निघा.